अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आधार बेस्ड उपस्थिती हजेरी प्रणाली म्हणजेच AEBS मध्ये येत आहेत या अडचणी। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शासनाने आधार बेस्ड हजेरी प्रणाली म्हणजेच AEBS संपूर्ण राज्यामध्ये लागू केलेली आहे। परंतु आता ही प्रणाली लागू करत असताना किंवा या प्रणालीद्वारे हजेरी सादर करीत असताना अनेक अडचणींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे। मग ह्या अडचणी कोणत्या आहेत, तर त्यावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दलचीच माहिती आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया की AEBS प्रणालीमध्ये कोणत्या अडचणी येत आहेत। तर राज्यातीलच नव्हे तर देशातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही आधार बेस्ड प्रणालीद्वारे म्हणजेच AEBS द्वारे घेण्यात येत आहे। परंतु या प्रणालीद्वारे हजेरी लावत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत। आता पहिली अडचण आहे की काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची अशामध्ये नोंदणीच नाही। या प्रणालीमध्ये काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीच झाली नाही, ज्यामध्ये ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही, मग तो नावात किंवा जन्मतारखेमध्ये बदल असेल, तसेच काहींचे आधार कार्डवर मोबाईल नंबर अगोदरच नोंदविण्यात आलेले आहेत। अशा प्रकारच्या अडचणी यामध्ये येत आहेत। त्यानंतर दुसरी आहे हजेरी ऑनलाईन लावताना प्रारंभिक व समापन स्थितीतील अडचणी। मग ह्या अडचणी कोणत्या आहेत, तर यामध्ये हजेरी करताना प्रारंभिक स्थिती केल्यास परत फेस कॅप्चर केल्यास समापन होते। यामुळे असं म्हणू आपण की तुम्ही आत्ता त्या ठिकाणी तुमची प्रेझेंटी लावली आणि थोड्या वेळाने पुन्हा तुम्ही जर तुमची प्रेझेंटी लागली नाही असं समजून जर पुन्हा तुम्ही त्यामध्ये फेसद्वारे प्रेझेंटी लावली तर तुम्हाला ती क्लोजिंगची तुमची हजेरी लावली जाते। अशा पद्धतीची अडचण येत असल्यामुळे नेमका ओपनिंग टाईम आणि क्लोजिंग टाईम हा कसा सेट करायचा किंवा कसं तो ठरवायचा याची एक अडचण निर्माण झालेली आहे। त्यानंतर आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट, ती अडचण आहे की जुन्या व्हर्जनचे जे मोबाईल आहेत त्यामध्ये हे ॲप वर्क करत नाही। तर आधार फेस प्रणाली हे जुन्या व्हर्जनच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसल्याने ज्यांच्याकडे जुन्या व्हर्जनचे म्हणजेच 3G मोबाईलवर आहे त्या मोबाईलवरून आधार फेस हजेरी करण्यास अडचणी येत आहेत। त्यानंतरची अडचण आहे की वेळ खाऊ प्रक्रिया ही एक। तर शहरी भागांमध्ये नेटवर्क चांगले असल्याने शहरी भागात ह्या प्रणाली अंतर्गत हजेरी नोंदविण्यासाठी वेळ लागत नाही, परंतु ग्रामीण भागांमध्ये या प्रणालीद्वारे हजेरी नोंदविण्यासाठी 2 ते 5 मिनिटांचा कमीत कमी अवधी लागत आहे। तर कधीकधी स्लो नेटवर्कमुळे हजेरी होत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। मग अशा वेळी त्या कर्मचाऱ्याने हजेरी लावायची तर कशी, तर त्यानंतरचा एक प्रॉब्लेम आहे की इंटरनेट सुविधा नसल्यास ही यंत्रणा कुचकामी आहे। आता कशी, तर आधार BAS ॲप फक्त इंटरनेट चालू असल्यासच चालते। अपुरी इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांमध्ये याची अंमलबजावणी करताना किंवा कोणत्याही कार्यालयामध्ये याची अंमलबजावणी करताना अनेक समस्या येत आहेत। मग अशा परिस्थितीत कर्मचारी कार्यालयात हजर असूनही त्याची हजेरी लागत नाही। म्हणजेच आधार BAS ॲपद्वारे जर इंटरनेट सुविधा त्याच्याकडे उपलब्ध नसेल तर तो कर्मचारी त्या कार्यालयामध्ये हजर असूनही तो अब्सेंट मानला जाईल, अशी एक त्यामध्ये समस्या येत आहे। त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांचा जो सर्वात महत्त्वाचा वित्तीय डाटा आहे आर्थिक, तो सुद्धा धोक्यात येत आहे। यामध्ये कसा, तर बघा, तर आधार BAS हजेरीचे कंत्राट त्रयस्थ कंपनीला दिलेले असल्यामुळे आधार लिंक हजेरी नोंदविणे आवश्यक आहे। अशातच तेच आधार कर्मचाऱ्यांच्या बँक अकाउंटला जोडलेले असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या बँक अकाउंटची माहिती उघड होऊन त्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजेच त्रयस्थ कंपनीला जो डाटा जाणार असेल त्या आधार कार्डच्या डाटावरून त्याच्या अकाउंटची संपूर्ण डिटेल ही त्या त्रयस्थ कंपनीकडे जाऊ शकते आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीमध्ये कोणत्याही फ्रॉडच्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्याचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येणार नाही।
त्यानंतर आहे कार्यालयाबाहेर हजेरी लावण्याची समस्या. आता ही एक महत्त्वाची समस्या आहे. का बरं? तर आधार BAS ही हजेरी प्रणाली फक्त कार्यालय परिसरातच कार्यान्वित होते, परंतु अनेकदा कार्यालयीन अथवा खाजगी महत्त्वाच्या कामासाठी किंवा कोणत्याही एखाद्या प्रोग्रामसाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जावे लागते. मग अशा वेळी निश्चित वेळी कर्मचारी समजा कार्यालयात परत हजर झालाच नाही तर मग त्याची हजेरी लावणे शक्य होत नाही. तर ही सुद्धा एक मोठी समस्या या आधार BAS प्रणालीमध्ये आपल्याला दिसून येते. तर एकंदरीत काही अशा समस्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज नमूद करून दाखविल्या की ज्या समस्या आधार BAS प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना आपली हजेरी प्रणाली वापरताना येत आहेत. या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे कर्मचारी कार्यालयात हजर राहूनही कदाचित त्याची हजेरी प्रॉपर पद्धतीने लावली जाणार नाही. आणि काही अशा कानावर सुद्धा बातम्या आलेल्या आहेत की सेवार्थशी सुद्धा ह्या हजेरीला जोडण्यात भविष्यात येणार असून त्याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या पगारावरही होणार अशा पद्धतीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच आपण असं म्हणू की अत्यंत महत्त्वाची अशी बातमी किंवा माहिती मी आपल्यासाठी आज घेऊन आलो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण असेच आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. या व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या अशी मी जाता जाता आपल्याला एक विनंती करतो आणि मी आपली सर्वांची आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.